सिंड्रेला. कोणे एकेकाळी एक खूप श्रीमंत माणूस आपल्या सुंदर आणि प्रेमळ मुलीबरोबर राहत होता. आपल्या पहिल्या बायकोच्या मृत्यूनंतर त्याने दुसरं लग्न केलं. दुसऱ्या बायकोपासून त्याला अगाथा आणि अलिसा नावाच्या 2 मुली होत्या. पण त्या दोघी बहिणी अगदी दुष्ट होत्या आणि आपल्या सावत्र बहिणीला वाईट वागणूक देत असत. चल, सगळं घर स्वच्छ कर, झाडलोट कर. घर कसं आरशासारखं चटाकलं पाहिजे, कळलं ना? बिचारी छोटीशी सिंड्रेला घरातले सगळे काम तिलाच करावे लागत असे. सकाळपासून रात्रीपर्यंत ती फक्त कामच करीत असे. तिला नेहमी जुने पुराणे कपडे दिले जात, म्हणूनच तिचे नाव सिंड्रेला ठेवले होते. जुन्या फाटक्या कपड्यात कशी दिसते ही. एके दिवशी त्या देशाच्या राजाने राजवाड्यात एक भव्य समारंभ आयोजित केला होता. राज्यातल्या प्रत्येक मुलीला राजकुमाराला भेटायला बोलवले होते. राज्यातल्या साऱ्या मुलींबरोबर राजकुमार नृत्य करणार होता आणि त्यातीलच एका मुलीबरोबर लग्न करणार होता. समारंभाच्या दिवशी, सिंड्रेला तयारी करायला मदत कर, आम्ही समारंभाला जात आहोत. सिंड्रेलाने त्यांना समारंभाच्या तयारीसाठी मदत केली. पण तयारी झाल्यावर, आई, मी पण तुमच्या बरोबर येऊ का ग समारंभाला? मी येते ना. हे बघ सिंड्रेला, तुझ्याकडे चांगले कपडे नाहीयेत. अशा फाटक्या कपड्यात आम्ही तुला नेणार नाही. आम्हाला काही लाज आहे की नाही? हा. सगळे निघून गेले आणि बिचारी सिंड्रेला एकटीच रडत बसली. मी तर समारंभाचे स्वप्न देखील बघू शकत नाही. जर माझी एखादी परी असती तर माझी इच्छा पूर्ण झाली असती. तेव्हा अचानक एक सुंदर परी हातात जादूची छडी घेऊन आली. का रडतेस मुली? तू कोण आहेस? मी तुझी परी राणी आहे. मला राजाच्या समारंभाला जायचे आहे, पण माझ्या सावत्र आईने मला जाऊ दिले नाही. मी तुला मदत करीन. परीने जादू केली आणि बागेतल्या एका भोपळ्याचा रथ झाला. मग तिने पांढऱ्या उंदराला गाडीवान केले आणि सिंड्रेलासाठी सोन्या चांदीचे कपडे आणि नक्षीदार काचेचे बूट तयार केले. पण जाण्यापूर्वी, हे बघ मुली, मध्यरात्री आधी तुला परत यावे लागेल. रात्री 12 वाजता ही जादू समाप्त होईल आणि तुझे जुने कपडे पुन्हा येतील. मी मध्यरात्रीपूर्वी परत येईन. समारंभातील एकही मुलगी राजकुमाराला आवडली नाही, पण त्याची नजर सिंड्रेलावर गेली आणि त्याने फक्त सिंड्रेला बरोबरच नृत्य केले. सिंड्रेलाही खूप खुश होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. वेळ कसा गेला त्यांना कळलेच नाही. अचानक घड्याळात 12 वाजलेले पाहून सिंड्रेलाला धक्काच बसला. ती राजकुमाराला सोडून पटकन तिथून निघाली आणि त्या गडबडीत तिचा एक बूट तिथेच राहिला. राजकुमाराला खूप वाईट वाटले. दुसऱ्या दिवशी राजकुमार सैनिकांसह तिला शोधायला निघाला. तरुण मुलगी असलेल्या राज्यातल्या प्रत्येक घरात तो गेला. त्याच्याबरोबर सिंड्रेलाचा बूट होता, पण तो बूट कोणाच्याच पायाला झाला नाही. शेवटी तो सिंड्रेलाच्या घरी आला. मी हा बूट घालून पाहू का? अरे बापरे, पण हा खूपच छोटा आहे. नाही होत, दुसरीला घालू दे. ए थांब, जरा अजून जोर लाव ना. हा तर माझ्यासाठी खूपच मोठा आहे. अलिशा, जरा अजून प्रयत्न कर. घरात अजून कोणी आहे का? नाही हो, आमच्या घरात अजून कोणीच नाहीये. पडद्याआड लपून सिंड्रेला हे सारे पाहत होती. तुमची हरकत नसेल तर मी प्रयत्न करू का? सिंड्रेलाने तो काचेचा बूट पायात घातला आणि तो तिच्या नाजूक पायात अगदी बरोबर बसला. तो तिचाच होता ना. मग सिंड्रेलाने आपल्या खिशातून हळूच दुसरा बूट काढून घातला. आता मात्र राजकुमाराने सिंड्रेलाला ओळखले. मला वाटलं तू मला कधीच भेटणार नाहीस. माझ्याशी लग्न करशील? सिंड्रेलाने लग्नाला होकार दिला आणि त्यांचे लग्न राजमहालात मोठ्या धूमधडाक्यात साजरे झाले. त्यानंतर राजकुमार आणि सिंड्रेला सुखात राहू लागले.